खूप इम्पॉर्टंट असते. कधी क्लॅपिंग करायचं कधी नाही करायचं आणि पुढे पोहोचायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मिनिमम तुम्ही 20 मार्क्स अँड 50 सेशन्स टू बी कंप्लीटेड एलिजिबल इन फायनल एक्झाम. म्हणजे सगळ्यांनी 20 मार्क्स अचीव्ह केलेले आहेत. त्यानंतर आता जी काही एक्झाम तुमची 12 च्या ऐवजी म्हणजे एकदा तुम्ही एक गेज केलं होतं, मी तुम्हाला सांगितलं पण होतं की 10, 12, 15, 16 असे आसपास असू शकते. बट फायनल डिक्लेअर झालेली डेट ही 16 तारीख आहे. त्यावर तुम्हाला त्यानुसार माहिती होणार की ई लर्निंग रिव्होल्यूशन फॉर ऑल जे 50 मार्काचं तुम्ही इला सगळ्यांनी सोडलाय का? येस. ओके. फर्स्ट टर्म एक्झाम तुम्ही कंप्लीट केलेली आणि देन आता नेक्स्ट स्टेप कडे चाललेला आहे. फर्स्ट टर्म एक्झाम ही इंटरनल होती ज्याला इरा सिस्टीम म्हणतो, ई लर्निंग मोड. त्यानंतर पुढचा जो मोड आलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमचे मार्क जे अचीव पॉइंट्स जे काही 5000 टोटल पॉइंट्स होते त्यामधून तुम्ही जे काही अचीव केले असतील ते निश्चित तुम्हाला माहिती असतील, तुम्ही पाहिले असेल तुमच्या मोड मध्ये. जो पहिला टर्म्स तुम्ही याच्यामध्ये पाहिलेला आहे एमएससीआयटी म्हणजे काय? किती जणांना फुल फॉर्म येते सांगा बरं? एम फॉर महाराष्ट्र, एस फॉर स्टेट, सी फॉर आय फॉर इन्फॉर्मेशन आणि टी फॉर टेक्नॉलॉजी. बरोबर, म्हणजे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जो काही गव्हर्नमेंटचा कोर्स आहे खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे. कोणत्याही प्रकारचे